तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींना जीवे मारण्याची व बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याचा तसेच स्वतः 5 खून केल्याची कबुली दिल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी अशी लेखी फिर्याद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लोणार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली। ही फिर्याद जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छरे, शहर प्रमुख गजानन जाधव, बादशाह खान, सुदन अंभोरे, तानाजी व्यापारी आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे सादर करण्यात आली। या फिर्यादीनुसार 25 जून 2026 रोजी खासदार संजय दिना पाटील माध्यम प्रतिनिधीशी संवाद साधत असताना पत्रकारांनी त्यांना जनहिताचे काही प्रश्न विचारले। या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी त्यांनी पत्रकारांशी आक्रमक वर्तन करत त्यांना जीवे मारण्याची तसेच बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय। फिर्यादीत पुढे असा दावा करण्यात आला आहे की अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून आरोपी लोकप्रतिनिधी असल्याने ते आपल्या पदाचा गैरवापर करून पुरावे नष्ट करू शकतात किंवा संबंधितांवर दबाव आणू शकतात। या पार्श्वभूमीवर भारतीय न्याय संहिता BNS कलम 351, 352, 353 व 103 अन्वये गुन्हा नोंदवून खासदार संजय दिना पाटील यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी फिर्यादीत करण्यात आली आहे। डॉक्टर गोपाल बच्छरे यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय तसेच पत्रकार वर्तुळात चर्चेला उधाण आले असून आता या फिर्यादीवर लोणार पोलीस कोणती कायदेशीर कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेटे, लोणार। परवा शुक्रवारी मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी आमच्या पत्रकार बांधवांवर जो अरेरावीची भाषा वापरली, जीवे मारण्याची धमकी दिली, मी 5 खून केलेले आहेत, मी बॉम्ब टाकू शकतो अशी स्वतःहून धमकी दिली, त्यांच्या विरोधामध्ये लोणार पोलीस स्टेशन येथे फिर्याद देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। बॉम्ब हल्ल्याचा गुन्हा, 5 मर्डर केल्याचा गुन्हा आणि पत्रकार बांधवांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा, जोपर्यंत हा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शांत राहणार नाही। डॉक्टर गोपाल बच्छरे, जिल्हा संघटक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे।